मंडळी, तुम्हाला तर आपला अभ्यासू पप्या माहितीच आहे. त्याच्यासोबत एक खूप मोठा स्कॅम झाला. गडी आई वडिलांची स्वप्न घेऊन पुण्यात आला, IT इंजिनियर झाला आणि चांगल्या नोकरीच्या आशेनं एकामागून एक इंटरव्ह्यू देत राहिला. एक दिवस IT कंपनीनं त्याला 12 लाखांच्या पॅकेजचं ऑफर लेटर दिलं आणि इथून त्याच्यासोबत खरा गेम सुरू झाला. सुरुवातीला त्याला त्या IT कंपनीकडून पे ट्रेनिंगसाठी पैसे मागण्यात आले. नंतर त्याला वाटलं थोडीच रक्कम आहे, एवढी ट्रेनिंग झाली की आपल्याला 12 लाखांचं पॅकेज आहे, म्हणून त्यानं पैसे भरले आणि कंपनी जॉईन केली. जसा तो जॉईन झाला तसं त्याच्यासोबत वर्क फ्रॉम होम, चेक बाउन्स होणं असं वेगवेगळे स्कॅम होऊ लागले आणि एक दिवस अचानक कंपनीला टाळं लागलं आणि अशाच पद्धतीनं पप्याच्या सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली. मंडळी, पुण्यात देखील असाच काहीसा प्रकार घडताना दिसून येतोय. पुण्यात मोठ्या प्रमाणात बनावट IT कंपन्यांना आतापर्यंत तब्बल 500हून अधिक इंजिनियर्सला गंडा घातलाय आणि हेच बनावट कंपन्यांचं जाळं आता वेगानं पसरतंय. या बनावट IT कंपन्यांचं जाळं नेमकं किती मोठं आहे, नोकरीच्या आशेवर आलेल्या तरुणांना कशा पद्धतीनं गंडा घातला जातोय, याबद्दल आपण काय काळजी घेतली पाहिजे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, पुण्यात उघडकीस आलेल्या बनावट IT कंपन्या, फेक प्लेसमेंट एजन्सीज आणि जॉब स्कॅम्समुळे हजारो तरुणांच्या स्वप्नावर अक्षरशः पाणी फिरलेलं आहे. एका ठिकाणी 75 अभियंते, काही ठिकाणी 300 फ्रेशर्स, तर एका ठिकाणी 500हून अधिक तरुण या फसवणुकीचे बळी ठरल्याचा दावा करण्यात आलेला आहे. मंडळी, पुणे म्हणजे देशातील सर्वात मोठ्या IT केंद्रांपैकी एक. हिंजवडी, खराडी, बाणेर, वाकड, मगरपट्टा अशा भागांमध्ये दरवर्षी हजारो तरुण नोकरीच्या आशेने येतात. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर मोठ्या कंपनीत नोकरी मिळेल, चांगलं पॅकेज मिळेल, कुटुंबाची परिस्थिती बदलेल अशी स्वप्न घेऊन हे तरुण पुण्यात दाखल होतात आणि याच स्वप्नांवर काही बनावट कंपन्या आणि फसवे एजंट डल्ला मारतात. या संपूर्ण स्कॅमची सुरुवात साधारणपणे एका फोन कॉल पासून होते. एखाद्या कॅन्डिडेटने नोकरीच्या वेबसाईटवर रिझ्युमे अपलोड केलेला असतो. काही दिवसांनी त्याला फोन येतो. समोरची व्यक्ती स्वतःला HR किंवा IT कंपनीचा प्रतिनिधी म्हणून ओळख करून देते. त्यानंतर त्या कॅन्डिडेटला रिझ्युमे निवडला गेल्याचं सांगितलं जातं आणि मोठ्या पॅकेजची ऑफर दाखवली जाते. अनेकदा 6 लाख, 8 लाख, 12 लाख किंवा त्याहून अधिक वार्षिक पगाराचं आमिष दाखवलं जातं. त्यानंतर सुरू होतो विश्वास निर्माण करण्याचा खेळ. उमेदवाराला आकर्षक ऑफर्स दाखवले जातात, कंपनीची वेबसाईट दाखवली जाते, बनावट ऑफर लेटर दिलं जातं, काही वेळा काही दिवसांचं ट्रेनिंगही घेतलं जातं. त्यामुळे समोरची कंपनी खरीच असल्याचा विश्वास बसू लागतो. त्यानंतर उमेदवाराला सांगितलं जातं की जॉईनिंग पूर्वी सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागेल. कुठे ट्रेनिंग फी, कुठे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन्स, तर कुठे प्लेसमेंट प्रोसेसिंग फी मागितली जाते. त्यातली रक्कम काही हजारांपासून लाखो रुपयांपर्यंत असते. अनेक तरुण यासाठी कुटुंबाकडून पैसे घेतात, कर्ज काढतात किंवा बचतीमधील पैसे वापरतात, कारण त्यांना वाटतं की नोकरी लागल्यानंतर हे पैसे लगेच परत मिळतील. काही प्रकरणांमध्ये उमेदवारांना प्रत्यक्ष नोकरीवर घेतल्याचं दाखवलं गेलं. त्यांनी महिनोमहिने काम केलं पण त्यांना पगार मिळालाच नाही. त्यासोबत चेक दिले गेले, मात्र ते सगळे बाउन्स झाले. पगार येईल, क्लायंटचे पैसे अडकलेले आहेत, अकाउंट विभागात समस्या आहेत, अशा कारणांनी या बनावट कंपनीकडून वेळ काढूपणा करण्यात आला. अखेरीस ऑफिस बंद झालं किंवा व्यवस्थापन गायब झालं. तेव्हा फसवणूक झाल्याचं अचानक लक्षात आलं. काही कंपन्यांमध्ये तर बनावट ट्रेनिंग आणि प्लेसमेंटची स्कीम राबवली गेली. फ्रेशर्सला सांगण्यात आलं की आधी काही महिने ट्रेनिंग घ्या, त्यासाठी पैसे भरा आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर हमखास प्लेसमेंट मिळेल. त्यासाठी अनेकांनी पैसे देखील भरले. काहींनी ट्रेनिंगही पूर्ण केलं पण प्लेसमेंट मिळालीच नाही. शेवटी कंपनीच बंद पडली. मंडळी, या घटनेबाबत फोरम फॉर IT एम्प्लॉईजकडे अशाच प्रकारच्या अनेक तक्रारी पोहोचल्या. काही अहवालांनुसार 300हून अधिक फ्रेशर्सना प्रशिक्षण आणि प्लेसमेंटच्या नावाखाली आर्थिक फटका बसल्याचा आरोप करण्यात आलाय. तर काही माध्यमांच्या अहवालानुसार हिंजवडी परिसरातील एका कन्सल्टन्सी विरुद्ध जवळपास 400 उमेदवारांची फसवणूक केल्याचा आरोप झालाय. तर उमेदवारांकडून पैसे घेतल्यानंतर कंपनी अचानक बंद झाल्याचं सांगितलं गेलं. तर काही वृत्तांमध्ये 500 पेक्षा अधिक फ्रेशर्सना नोकरी, ट्रेनिंग आणि आकर्षक पॅकेजचे आश्वासन देऊन फसवल्याचा दावा करण्यात आलेला आहे. त्यामुळं IT क्षेत्रातले जॉब खरंच सुरक्षित आहेत का, हा प्रश्न माध्यमांमध्ये सगळे विचारू लागलेत. त्याचबरोबर डाटा टेक लॅब IT कंपनीमध्ये जवळपास 75 अभियंत्यांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप समोर आलेला आहे. यामध्ये नोकरी, पगार आणि रोजगाराच्या आश्वासनांचा वापर करून तरुणांना आर्थिक जाळ्यात ओढण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला आहे. म्हणजे या स्कॅमचं सगळ्यात धोकादायक वैशिष्ट्य म्हणजे तो पूर्णपणे विश्वास विकतो. फसवणूक करणारे लोक साध्या भाषेत बोलतात, ते HR सारखे वागतात, लिंक्डइन प्रोफाईल दाखवतात, ऑफिस दाखवतात, ईमेल ID तयार करतात, ऑफर लेटर देतात. त्यामुळे उमेदवाराला शंका येत नाही. सायबर जागरूकतामध्येही अशा स्कॅम सोबत वारंवार इशारे दिले जातात. प्लेसमेंट गॅरंटी, 100% जॉब ॲश्युरन्स, जॉईनिंग पूर्वी फी भरा, ताबडतोब ऑफर स्वीकारा, अशा शब्दांचा वापर करणाऱ्या संस्थांपासून सावध राहण्याचा सल्ला तज्ञ देतात. काही वेळा हा प्रकार आणखी गंभीर स्वरूप धारण करतो. म्हणजेच आजचा जॉब स्कॅम फक्त पैसे उधळण्यापुरता मर्यादित राहिलेला नाहीये. काही प्रकरणांमध्ये तो मानवी तस्करी, सायबर गुन्हेगारी आणि आंतरराष्ट्रीय फसवणूक रॅकेट पर्यंत पोहोचलेला दिसतो. या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते
बेरोजगारी, मोठ्या पगाराचं आकर्षण आणि आयटी क्षेत्रात करिअर करण्याची घाई याचा फायदा फसवणूक करणारे घेत आहेत. अनेक तरुण नोकरीच्या आशेने पैसे भरतात, पण नोकरी मिळत नाही. काहींना पगार मिळत नाही, काहींची कागदपत्रे वापरली जातात, तर काहींची थेट आर्थिक फसवणूक होते. आज परिस्थिती अशी आहे की कोणतीही कंपनी जर मुलाखतीपूर्वी किंवा जॉईनिंग पूर्वी पैसे मागत असेल, 100% प्लेसमेंटची हमी देत असेल, अतिशय कमी वेळात मोठ्या पॅकेजची ऑफर देत असेल किंवा अधिकृत कागदपत्रांऐवजी फक्त व्हॉट्सअप आणि वैयक्तिक खात्यांमधून व्यवहार मागत असेल, तर ती धोक्याची घंटा समजली पाहिजे. या फसवणुकीपासून वाचण्यासाठी आपल्याला काळजी घेतली पाहिजे. त्यात नोकरी मिळवण्यासाठी कोणताही शुल्क भरण्यापूर्वी कंपनीची पडताळणी केली पाहिजे. त्यानंतर कंपनीची वेबसाईट, ऑफिसचा पत्ता जोपासावा. त्यासोबत अधिकृत डोमेन ऐवजी जीमेल किंवा इतर मोफत ईमेल आयडी वरून आलेल्या ऑफर्स बाबत सावध राहावे. त्यानंतर मुलाखत न घेता किंवा अत्यंत कमी प्रक्रियेत दिल्या जाणाऱ्या ऑफर्सची खातरजमा करावी. त्यासोबत मंडळी, संशयास्पद व्यवहारांची माहिती त्वरित सायबर पोलिसांना द्यावी. आणि नोकरी मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा फी भरू नये. या गोष्टींची काळजी घेतली तर बऱ्याच फसवणुकींना आळा बसू शकतो. कारण पुण्यात समोर आलेल्या अनेक प्रकरणांमध्ये नेमका हाच पॅटर्न दिसून आलेला आहे. एकेकाळी पुण्यात नोकरी मिळाली ही बातमी कुटुंबासाठी आनंदाची असायची, पण आता नोकरीचं ऑफर लेटर खरं आहे का हा प्रश्न आधी पडू लागलेला आहे. आणि म्हणूनच तज्ञ सांगतात, ऑफरपेक्षा कंपनीची पडताळणी महत्वाची आहे. कारण काही बनावट आयटी कंपन्यांनी केवळ पैसेच लुटले नाहीयेत, तर हजारो तरुणांच्या करिअरची अनेक महिने आणि वर्षेही हिरावून घेतलेली आहेत. बाकी मंडळी, पुण्यातल्या अशा बनावट आयटी कंपन्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.